नाही याच्याशी सर संबंधित नाही. शेतीशी संदर्भातलं झालं. आज आकडेवारी एक समोर आलेली आहे राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या संदर्भात. चिंताजनक आकडेवारी आहे. 2706 मराठवाडा ते विदर्भातील विशेष मराठवाडा आणि विदर्भाचे काही जिल्हे लाईक यवतमाळ, अमरावती त्या नगरमध्ये मराठवाड्यामध्ये विहीर अशा काही जिल्ह्याच्या संबंधीची जी माहिती मिळते ती चिंताजनक आहे. आम्हाला लोकांच्याकडे त्याचा थोडीवर पाहिजे कळल्यावर आम्ही त्याची ठिकठिकाणची माहिती एकत्रित करतो आणि केंद्र सरकारची याबद्दल एखादी धोरण आखावं. त्यांनी याला मदत करण्याच्यासाठी काही नीती ठरवावी हा आग्रह आम्ही धरणार आहोत. उद्या त्याला सोमवारी पार्लमेंट सुरू होईल त्यानंतर या कामात लक्ष घातलं जाईल. साहेब काही नंतर माळेगाव सहकारी कारखान्याची निवडणूक लागणार आहे. तुम्ही कारखान्याच्या निवडणुकीमध्ये लक्ष घालणार आहात कारण आता थोड्या वेळापूर्वीच काही जणांनी तुमची भेट देखील घेतलेली आहे. की निवडणुका होत असतात, लोक भेटत असतात, त्याच्यात मी व्यक्तीचा काय करायचं हे काही ठरवलं नाही. माझे लक्षात बाकीचे जे प्रश्न आहेत त्याच्याकडे. सर राज्यातलं वातावरण सध्या धार्मिक होताना दिसतंय. होळीवरून हिंदू मुस्लिम होताना दिसतं आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील यांचं सातत्यानं अपमान होतं. राहुल सोलापूरकर असतील, इतर बऱ्याचशा लोकांकडून पण कारवाई होताना असं की ते सरसकट राज्याचं वातावरण असतंय असं काही मी मान्य करणार नाही. पण काही ठिकाणी परिस्थिती थोडी बिघडली तर त्याचा गैरफायदा घेणारे काही घटक अचानक सामोरं जायचा निकाल राज्य सरकारने घ्यावा, सक्त भूमिका घ्यावी. सत्तेचा गैरवापर लोकांच्या मध्ये जात आणि राज्य सरकारला लगेची भूमिका घ्यायची. सर राजकीय प्रश्न आता जयंत पाटलांनी काल तुमची भेट घेतलेली आहे. ते नाराज आहेत अशी चर्चा होती. त्यांच्या वक्तव्यावरनं पण वेगवेगळे अर्थ काढले जात होते. त्यांनी उत्तर दिले. आज तुम्ही छापलंय त्यांचं उत्तर आज छापलंय आणि त्यांनी ते उत्तर बारामतीला दिलं. माणिकराव कोकाटेंसंदर्भात प्रश्न आहे की कोर्टानं त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिलेली आहे, परंतु ते निरीक्षण नोंदवले की पुन्हा एकदा निवडणुका होऊ नयेत, खर्च वाढला असता म्हणून त्यांना दिलेली स्थगिती ही केलेली. नाशिक कोर्टानं हे जे आहे ते निरीक्षण नोंदवले. कसं बघताय? गरज नाही. स्थानिक लोकांनी साहेब मल्हार झटका आणि या सर्टिफिकेटवरून वाद निर्माण झालेला आहे. जेजुरीच्या विश्वासस्थांचं म्हणणं आहे की आमचा पाठिंबा आहे, काही विश्वासस्थांचा त्याला विरोध. राज्याच्या सोबत प्रश्न दुसरे आहेत का नाही हे काही राष्ट्रीय प्रश्न. साहेब अर्थसंकल्प आता सादर झालेला आहे पण राज्यावरती काही लाख कोटीचं कर्ज आहे. 9.5 लाख कोटींचं कर्ज झालंय. ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं 2014 पर्यंत ते 2 लाख कोटीपर्यंत होतं. आता ते 9.5 लाख. माझ्या वाचनात आलं अर्थमंत्र्याचं जे वाचन होतं चौथी हातात पडल्यावर त्याचं वाचन. सर बीडमधली परिस्थिती आहे. वेगवेगळे व्हिडिओ निर्मित सुरू आहेत. गुन्हेगारी वाढताना दिसते. धनंजय मुंडेंनी अखेर राजीनामा पण दिलेला आहे. हे सगळे फोटो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उशीर झाला असं वाटतं तुम्हाला? ती वीजची अवस्था आहे ती कधी वीज शांत सर्वांनी सगळ्या रस्त्यांना घेऊन जाणारा असा जिल्हा असा माझा अनेक वर्षाचा अनुभव आहे. मी स्वतः त्या भागात जेव्हा लक्ष देत होतो तिथं मी उभे केलेले 6 सदस्य आमदार म्हणून तिथे निवडून ती
एक प्रकारचं सामंजस्याचं वातावरण होतं. दुर्दैवाने काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करायची भूमिका घेतली आणि त्याचे दुष्परिणाम गेले काही महिने आज दिल्लीमध्ये आपल्याला दिसते. माझं स्वच्छ मत असे की राज्य सरकारने कोण आहे त्याचा विचार न करता जो कोणी कायदा हातात घेतो वातावरण खराब करतो त्याच्या संबंधी अत्यंत सक्त असं धरून हे असण्याची गरज आहे. आणि पूर्वीचे वैभवाचे दिवस आहेत ते कशी येतील याची काळजी घ्यावी. अंजली दमानींनी फोटो ट्विट केलाय जे निलंबित पोलीस आहेत त्यांच्यासोबत इथले न्यायाधीश होळी खेळताना पाहायला मिळतात. ते कसं बघता या सगळ्याकडे महाराष्ट्र? मी काही बघत नाही मला काही माहिती नाही. केंद्राच्या तुम्हाला निमंत्रण दिलेलं आहे 10 तारखेच्या साखरपुड्याचं जय पवार यांनी त्यांच्या भावी पत्नीचं कुटुंब एकत्र येणार मला हा आहे. काही कळत नाही. साहेब या निमित्ताने कुटुंब एकत्र येणार. साहेब केंद्राच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी योजना जाहीर केल्या जातात, प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचत नाहीत. याला कोण जबाबदार आहे? राज्य सरकार जबाबदार आहे का केंद्र सरकार जबाबदार आहे? ते कोणती योजना कोणत्या योजना वेग करणं योग्य आहे. साहेब आमच्याकडे आम्ही पाठिंबा देऊ एक प्रकारे